नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी कृती समिती आहे, तर कृती समितीने नुकतंच एक लेटर जाहीर केलेलं आहे आणि ते कशाबद्दल आहे, नक्की या सेविका करणार काय आहेत याच्याबद्दलच आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस या पगारवाढीसाठी व आपल्या इतर मागण्यासाठी आंदोलन म्हणजे संपावर जाण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे निदर्शनास सुरुवात केलेली आहे व 21 ऑगस्ट रोजी यांचं खूप मोठं आंदोलन होणार आहे। तर ते आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे, याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे हे लेटर आहे, तर आपण पाहू शकतोय की आणि हे त्यांनी लेटर मुख्यमंत्र्यांना काढलेलं आहे, म्हणजेच की महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना काढलेलं आहे व माननीय मंत्री बालविकास महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना हे लेटर काढलेले आहे। तर हे दिनांक आपण पाहू शकतो की 5/8/2024 म्हणजे आत्ताचीच तारीख आहे 5 ऑगस्टची। तर याचा विषय काय आहे आपण पाहूया। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, पेन्शन व ग्रॅज्युएटी इत्यादी बाबत शासकीय निर्णय निर्गमित करण्याबाबत व शासकीय आदेश निर्गमित न झाल्यास दिनांक 12/8/2024 पासून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन, नागपूर व सर्व जिल्हा परिषदांवर जेल भरो व धरणा कार्यक्रम एकूणच खूप मोठं आता आंदोलन होण्याची शक्यता आहे। आणि 3 नंबरचा ऑप्शन आपण पाहू शकतो की 21 ऑगस्ट 2024 रोजी 1 दिवसाचा लक्षणीय संप करून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र मोठं आंदोलन करण्याची जणू एक त्यांनी योजनाच आखलेली आहे। तर महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे शासनाला मानधन वाढ, ग्रॅज्युएटी, दरमहा, पेन्शन इत्यादी संबंधित प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। असे दिनांक 29/4/2024 म्हणजेच की 29 एप्रिलला हा पत्राद्वारे कृती समितीने कळवलेले होते की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासकीय आदेश काढण्यासाठी हा विलंब होत आहे। तर पुढील महिन्यात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे शासकीय आदेश विना विलंब निघणे आवश्यक आहे। शासकीय निर्णय घेण्यासाठी फार अल्प कालावधी राहिलेला आहे, म्हणूनच विना विलंब शासकीय आदेश निघणे आवश्यक आहे। तर या बाबतीमध्येच अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण आणि अनिश्चिततेची भावना तयार झालेली आहे। कारण की मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की 5/12 म्हणजेच की 5 डिसेंबर 2023 रोजी माननीय मंत्री महोदयांनी आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यानंतर ताबडतोब अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीविषयी शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केलेले होते। त्यांची दिनांकही 15 जानेवारी 2024 रोजीची नोंद करण्यात आली आहे। आशा स्वयंसेविकेच्या दिनांक 1/11/2023 पासून मानधनात दरमहा 5,000 रुपये वाढ करण्यात आली आहे। त्यासंबंधीचा शासकीय आदेश 14 मार्च 2024 रोजी निघालेला आहे। त्यानंतर ताबडतोब अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनासमोर सादर करणे आवश्यक होते, परंतु त्यानंतर 4 महिने झाल्यानंतरही महिला व बालविकास विभागाने आता शासनास मानधन वाढ, ग्रॅज्युएटी, दरमहा, पेन्शन इत्यादी बाबत प्रस्ताव सादर केलेले आहेत। हे प्रस्ताव सादर करण्यामध्ये महिला व बालविकास विभागाने विलंब केलेला आहे। तर माननीय मंत्री महोदयांनी कृती समितीच्या प्रतिनिधींचा गेल्या 4 महिन्यापासून एकदाही भेट घेतली नाही किंवा कृती समितीच्या कोणत्याही सदस्याची कोणतीही भेटही झाली नाही आणि याच्यावरती बोलणंही झालेलं नाही। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ, ग्रॅज्युएटी, दरमहा, पेन्शन इत्यादी विषयकचे शासकीय आदेश विना विलंब काढण्यात यावे, याचा आग्रह धरण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दिनांक 12/8/2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन तसेच नागपूर व जिल्हा परिषद कार्यालयावर धरणा व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। तरीसुद्धा शासकीय आदेश निघालेले नाहीत। तर महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी 1 दिवसाचा लक्षणीय संप करून
आझाद मैदानावर प्रचंड निदर्शने करशील याची कृपया नोंद घ्यावी. तर माननीय मंत्री महोदयाकरिता व्यक्तिशः म्हणजे प्रत्येकाला हे शासकीय आदेश निघण्याबाबत प्रयत्न करतील असा विश्वास असा आहे. तर एकूण एकदा पाहू शकतोय की आपण या समितीचे सदस्य आहेत, म्हणजेच की महाराष्ट्र राज्य कृती समिती जी आहे अंगणवाडीची, यांची समितीचे सदस्य आहेत एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवान देशमुख, कमल पळुरेकर, जयश्री पाटील आणि जीवन सुरुडे. तर आता आपण पाहू शकतोय की लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेची कामकाज सुरू आहे आणि सर्व माझ्या माता भगिनी, सर्व सेविका आणि मदतनीस खूप तळमळीने या महिलांसाठी झटत आहे. रात्रंदिवस त्यांनी या महिलांना त्यांचे फॉर्म मंजूर व्हावे म्हणून फॉर्म भरत आहेत. एवढं त्यांनी कष्ट करूनही जर या महाराष्ट्र सरकारला जाग येत नसेल तर या सरकारचं करायचं काय, असाच प्रश्न ह्या सेविका व मदतनीसबद्दल उपस्थित झालेला आहे. तर एकूणच महाराष्ट्र सरकारने लवकरच यांचा निर्णय घ्यावा व त्यांना भरपूर अशी मानधनवाढ द्यावी किंवा परमनंट त्यांना मानधनवाढ करूनच द्यावी, जेणेकरून जसा महागाई भत्ता वाढेल तसंच त्यांचं पेमेंटही वाढत जाईल. तर याच पद्धतीने त्यांनी या माता भगिनींचा विचार करायलाच हवा, कारण की या माता भगिनी आपलं घरदार सोडून रात्रंदिवस मुलांसाठी झटतात आणि मुलांसाठी झटूनही सरकार त्यांना पगार वाढवत नाही, तर वरचेवर त्यांची कामं फक्त वाढवत चाललेलं आहे. आपण पाहू शकतोय की ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहे त्यांनी खरंच खूप कष्ट करून काम करत आहे. वरून त्यांना आता हे लाडकी बहीण योजना किंवा लेक लाडकी इतर योजनेचीही कामे देत आहेत. तर शासनाने याचा विचार करून ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहे यांचा पगार लवकरच वाढवावा, त्यांना ज्यांची ती मागणी आहे ती मागणी त्यांची मान्य करावी. तर अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.